गोव्याहून पुढची बातमी आहे। गोवा एअरपोर्टवर अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करण्यात आली। गोवा एअरपोर्टवर सीआयएसएफने एका व्यक्तीला अटक केलेली आहे। या व्यक्तीकडून 18 किलो हशीश जप्त करण्यात आले। या व्यक्तीला सीआयएसएफने एनसीबीच्या ताब्यात दिलेला आहे। कोरेगाव भीमा हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळू शकलेला नाही। गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील तेलतुंबडे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे। याचिका फेटाळून लावली असली तरी त्यांना कारवाईपासून देण्यात आलेले संरक्षण 4 आठवड्यांपर्यंत कायम ठेवण्यात आले। यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला होता। सुद्धा ॲडव्होकेट निशांत कातनेश्वरकर महाराष्ट्र सरकारचे सरकारी वकील आहेत। आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली। आनंद तेलतुंबडेला कुठलाही दिलासा मिळाला नाही आहे। काय म्हटले कोर्टाने? नाही, कोर्टाने असं म्हणलंय की याच्यामध्ये हायकोर्टाने जी ऑर्डर केलेली आहे त्याच्यामध्ये प्रायमा फेशी ऑब्झर्वेशन्स म्हणजे सकृत दर्शनी काही ऑब्झर्वेशन्स होते आणि त्याच्यानुसार कोर्टाने म्हणलं की तुम्ही म्हणजे क्वॉशिंग ऑफ प्रोसिडिंग्स मागण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ज्या रेमेडीज तुम्हाला अवेलेबल आहेत, अँटिसिपेटरी बेल, रेग्युलर बेल, त्या तुम्ही रिझॉर्ट करा आणि इन्व्हेस्टिगेशन जे चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही काही इंटरफिअर करणार नाही असं म्हणून कोर्टाने त्यांना 4 आठवड्यांचा वेळ दिलाय। जी काही त्यांना रेमेडी अवेल करायची आहे त्यासाठी 4 आठवड्यांचा वेळ दिलाय। पुण्यामध्ये सातारा रोडवर पंचमी हॉटेलच्या समोर चालत्या कारने अचानकपणे पेट घेतला। यामध्ये ही कार पूर्णपणे जळून खाक झालेली आहे। सुदैवाने कारमधील प्रवासी वेळीच बाहेर पडले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। पुण्यामधली ही दृश्य आहेत। एका कारने अचानकपणे पेट घेतला। सुदैवाने प्रवासी आधीच बाहेर उतरले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे। प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यामध्ये भीषण आग लागली। दिगंबर आखाड्याच्या तंबूमध्ये ही आग लागली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण लाखो रुपयांचा मुद्देमाल मात्र जळून खाक झालाय। आगीवर नियंत्रण मिळवण्यात पूर्णपणे यश आलंय, पण दिगंबर आखाडा आणि आजूबाजूचे अनेक टेंट्स म्हणजेच तंबू पूर्णपणे जळून खाक झाले। सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला। इराणची राजधानी तेहरानजवळ बोईंगचं एक कार्गो विमान कोसळलंय। 16 पैकी फक्त 1 प्रवासी बचावलेला आहे। अन्य 15 जणांचा जागीच मृत्यू झालाय। किर्गिस्तानहून मांसाहारी पदार्थ इराणमध्ये आणले जात होते। लँड व्हायच्या काही क्षणांआधीच विमानाचा अपघात झाला आणि या विमानाला आग लागली। यामध्ये 15 जणांचा मृत्यू झालाय। एकूण 16 जण प्रवास करत होते, त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झालाय। आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाते, पण 16 जणांपैकी 15 जणांचा जागीच मृत्यू झालाय। अपघाताचं कारण कळू शकलेलं नाहीये। इराणमध्ये बोईंगचं कार्गो विमान कोसळलेलं आहे आणि 16 पैकी 15 जणांचा जागीच मृत्यू झालाय। मांसाहारी पदार्थ घेऊन जाणारं हे बोईंगचं कार्गो विमान होतं, जे कोसळलंय। लँड होण्याआधीच ते कोसळलंय आणि भीषण आग लागली। भारतामध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार वॅगनारच्या नव्या मॉडेलचं बुकिंग आजपासून सुरू झालंय। 11,000 रुपये भरून डीलरकडे किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही नवी वॅगनार बुक करू शकताय। चालकासाठी एअरबॅग, ABS आणि पार्किंग सेन्सर्स सर्व मॉडेल्समध्ये देण्यात आलेले आहेत। टॉप एंड मॉडेल वगळता सर्व मॉडेल्समध्ये आत्ताप्रमाणेच 1.0 लिटरचं म्हणजे 1.0 लिटरचं 3 सिलेंडर्स इंजिन इथे देण्यात आलेले आहेत। मलेशियाच्या नॅशनल झू मध्ये आज एक खास वाढदिवस सोहळा पार पडला। छोट्या पांडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्याच्यासाठी खास केकही आणला गेला होता। या छोट्या माजी पांडाचं बारसं अजून झालेलं नाहीये। गेल्या वर्षी याच झू मध्ये तिचा जन्म झाला। झिंग झिंग आणि लियांग लियांग असं तिच्या पालकांचं नाव आहे।